बोधकथेचं नाव आहे आनंद कसा मिळवाल. एका साधूने जंगलातील गुहेत बसून अनेक वर्षे घनघोर तपश्चर्या केली. परंतु परमेश्वर दर्शनाची त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही. एकदा हिमालयातील एक ज्येष्ठ ऋषी तिकडून जात होते. त्यांचे दर्शन या साधूला घडले. साधूने ऋषींना आपली इच्छा बोलून दाखवली. ऋषी म्हणाले, शेजारच्या गावात एक भिक्षुक राहतो. त्याला सदैव आनंदी पाहून असे वाटते की त्याने परमेश्वर पाहिला असावा. तू त्याचे गाठ घे व माहिती मिळव. दुसऱ्याच दिवशी साधूने त्या भिक्षुकाची गाठ घेतली. तो आपल्याच नादात तल्लीन होत भजन गात होता. साधूने त्याला विचारले, बाबा रे, तू असे कोणते पुण्यकर्म केले की ज्यामुळे तुझ्यावर परमेश्वर प्रसन्न झालेला आहे? भिक्षुक म्हणाला, साधू महाराज, मी ना तपश्चर्या केली, ना दान केले, ना पुण्य जोडले, ना कधी मी कुठल्या मंदिरात गेलो, कधी उपवास सुद्धा केला नाही. साधूला आश्चर्य वाटले व तो म्हणाला, असे सर्व असताना सुद्धा तू आनंदी कसा? आणि तू भिक्षुक कसा काय बनलास? भिक्षुक म्हणाला, महाराज, मी पूर्वी एक श्रीमंत माणूस म्हणून जगत होतो. पण एके दिवशी रस्त्याने जाताना एक महिला व तिचे तान्हे बाळ रडताना मी पाहिले. तिला मी विचारपूस केली असता मला कळले की तिच्या पतीने कर्ज न चुकवल्यामुळे सावकाराने त्याला बंदी करून नेले आहे व त्यांची सर्व मालमत्ता जप्त केली आहे. स्त्री सुंदर असल्यामुळे येणारे जाणारे वाईट नजरेने तिच्याकडे पाहत आहेत. भिक्षुक म्हणाला की मला तिचे दुःख पाहवले नाही. त्यांचे कर्ज फेडण्यासाठी मी माझी सर्व संपत्ती देऊन टाकली. घरदार सर्व विकून टाकले व त्यांना सोडवून आणले. तेव्हापासून मी भिक्षुक झालो. मी आता सुद्धा सुखी आहे, कारण देण्यातला आनंद काय आहे हे मला कळाले आहे. साधूला भिक्षुकाला काय सांगायचे आहे ते करून चुकले. तात्पर्य दुसऱ्याला सुखी करणारेच संत पदाला पोहोचू शकतात. साधूपणा हा पोशाखावरून किंवा तपश्चर्येतून ठरत नसतो, तर तो सर्व जीवमात्रांना सुखी करण्यातून ठरत असतो.